पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत आणि त्या 9 जागापैकी एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे। त्या एका जागेवरती कोणाची वर्णी लागणार आहे याची चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळतं। याच अनुषंगाने बोलण्यासाठी विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। राठोड साहेब, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। एकच जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येते, काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका? काँग्रेस पक्षाची भूमिका नैसर्गिकरित्या हीच राहील की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी आणि माझी स्वतःची विनंती त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठीला आणि नेत्यांनाही आहे की विधानसभा आणि लोकसभेमध्ये आपण बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देऊ शकलो नाही, त्या उलट आपण वारंवार आदरणीय सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी, खरगे साहेब, मुकुल वासनिक साहेब आणि विलासराव देशमुख साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर आता मागे प्रदेशाध्यक्ष थोरात साहेब होते, राजूजी सातव होते, यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे की कमीत कमी MLC म्हणून माननीय धोंडीरामजी राठोड साहेब, हरिभाऊ राठोड साहेब आणि त्यानंतर मी स्वतः राजेश राठोड असं 3 वेळेस MLC त्या ठिकाणी बंजारा समाजाला दिली। त्यामुळे ही जागा बंजारा समाजाची आहे आणि ती बंजारा समाजालाच असावी असा आग्रह पक्षश्रेष्ठीकडे धरण्यासाठी आम्ही दिल्ली येथे आलेलो आहोत। विश्व बंजारा दिवस त्या ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या हेडक्वार्टरमध्ये साजरा करण्यात आला। निश्चितच हे लक्षण जे आहे ते काँग्रेसकडनं बंजारा समाजासाठी एक खूप मोठं सिग्नल आणि एक आशादायी पाऊल आहे की बंजारा समाजाचा स्वतंत्र कार्यक्रम काँग्रेसच्या ऐतिहासिक पक्षाने हेडक्वार्टरमध्ये घ्यावा। म्हणजे तुमचा मुद्दा आहे की काँग्रेसला मिळावी यासाठी तुम्ही पक्षाच्या श्रेष्ठींची भेट देखील घेतली आहे। पण राठोड साहेब, मुद्दा असा आहे की एकच जागा आहे महाविकास आघाडीच्या वाटेला आणि उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवरती जातील किंवा त्यांनी जावं अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या पक्षाकडनं मांडली जाते। जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर ती जागा काँग्रेसला नेमकी कशी मिळणार? असं आहे की महाविकास आघाडीचा विचार करताना उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ते आमचे नेते आहेत। महाविकास आघाडी म्हणून पक्षाच्या नेत्यांनी ठरवावं की ही जागा शिवसेनेला सोडायची की काँग्रेसला ठेवायची, त्यामध्ये आमचं काही असं वेगळं मत नाही। जर उद्या पक्षाने निर्णय घेतला, खरगे साहेबांनी, राहुल गांधी साहेबांनी हा निर्णय घेतला की उद्धव ठाकरे साहेबांना जागा सोडायची, तर आम्ही त्याचं निश्चित स्वागत करू। म्हणजे उद्धव ठाकरेंना जागा द्यायची असेल तर काँग्रेस पक्ष आणि खास करून राजेश राठोड त्याग करतील असं म्हणायचं त्या जागेसाठी? असं आहे की राजेश राठोड काही ह्या जागेचा मालक नाही, हे काही शेती नाही आहे, परंतु ही जागा मला भेटली होती आणि माझी भूमिका आहे की महाविकास आघाडीचा जिथे प्रश्न असेल तिथं पक्षाचे नेते निर्णय घेतील की ही जागा काँग्रेसला ठेवायची का शिवसेनेला सोडायची। आणि जर नेत्यांनी ठरवलं की जागा ठाकरे साहेबांना सोडून शिवसेनेला द्यायची तर मी त्याचं स्वागत करेन, कारण उद्धव ठाकरे साहेब देखील महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि नैसर्गिकरित्या आम्ही आज इथे थांबलेलो आहोत। आम्ही नॅचरली ही मागणीच करत आहोत की ही जागा काँग्रेसला असावी, ही जागा बंजारा समाजाला असावी आणि त्यातल्या त्यात बंजारा समाजात जर मला भेटलं तर हे सोन्याहून पिवळं, म्हणजे मला त्याचा आनंद होईल। आणि माझ्या जागी जर आणखी कोणत्या एखाद्या नेत्याला बंजारा समाजाच्या ही जागा देणार असतील तर मला त्याचा आनंद द्विगुणित होईल, कारण मला पण दिलं आणि दुसऱ्याला पण दिलं। आणि जर मला दिली तर मी राहिलेले माझे प्रश्न, बंजारा समाजाचे इश्यूज, आदिवासी संवर्गातील आरक्षणाचा मुद्दा, जे 63 मोर्चे या ठिकाणी नेले, 32-33 लाख लोक रस्त्यावरती उतरले, महिला भगिनी, लहान मुलं, तर ते प्रश्न आणखी मला रेज करण्यासाठी आणि आवाज उचलण्यासाठी संधी त्या ठिकाणी मिळेल। नाराजी नसेल राजेश राठोड यांची जर जागा मिळाली? बिलकुल नाही, बिलकुल नाही। राजेश राठोडनी 2004 मध्ये विधानसभेची उमेदवारी मागितली, 9ला मागितली, 14ला मागितली, 19ला मागितली, परंतु काही कारणास्तव ती मला मिळाली नाही। आणि नाही, मी कधीच नाराज झालो नाही। माझा आवडीचा विषय 2च, एक तर काँग्रेस पक्ष आणि पक्ष संघटन, आणि ह्या 2वर माझं एवढं प्रेम आहे की त्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत। संधी मिळाली तर चांगलंच आहे, त्या संधीचं सोनं करणं। आता ह्या 6 वर्षांमध्ये बंजारा समाजाचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, मराठवाड्याच्या मागास असल्याचे अनेक मुद्दे, शेती संबंधित किंवा ग्रामीण विकास संबंधित अनेक मुद्दे त्या ठिकाणी मी मांडू शकलो। अनेक योजना माझ्यामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्राला लागू झाल्या। स्वतंत्र बंजारा समाजाच्या तांड्याची ग्रामपंचायत, स्वतंत्र महसुली गाव
आणि अशा अनेक योजना त्या ठिकाणी मी करू शकलो. मला त्याचा पूर्ण आनंद आणि अभिमान आहे. मला मिळालेल्या संधीचं मी पूर्णपणे सोनं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि वंचित घटकाचा आवाज मी त्या ठिकाणी बनलेलो. संधी मिळाली तर हे काम आणखी सभागृहामध्ये चालू राहील. संधी नाही मिळाली तर हे काम रस्त्यावरती आम्ही लढत राहू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे काँग्रेसचे आमदार राजेश राठोड आहेत आणि त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की ही जागा महाविकास आघाडीच्या कोट्यामध्ये येते. एकच जागा आहे, त्यामुळं ती जागा काँग्रेसला आणि खास करून बंजारा समाजाला मिळावी अशा पद्धतीची भूमिका राजेश राठोड यांनी मांडलेली आहे. ती जागा मला मिळाली तर आनंदच आहे असं म्हणत असतानाच जर ती जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा पक्षाच्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोडली तर त्याही गोष्टीचा आनंदच असेल अशा पद्धतीची भूमिका TV9 मराठीशी बोलताना व्यक्त करत असतानाच जर ती जागा मला मिळाली तर ती सोन्याहून पिवळा असेल, दुधात साखर पडल्यासारखं असेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया TV9 मराठीशी बोलताना आमदार राजेश राठोड यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.